नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या फॅन्टॅस्टिक शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टी, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK लेटिटी टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगेड आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्या. हल्लीचा जमाना हा दिसण्याचा जमाना आहे. इथे प्रत्येकालाच दिसायचं आहे. सोशल मीडियावर, TV आणि पडद्यावर अगदी गर्दीतूनही उठून दिसायचं असतं. पण या दिसण्याच्या नादात गडबड होऊन जाते. आपण दिसतो, पण कसे दिसतो हेच आपल्याला कळत नाही. आपल्या घरातल्या सदस्यांचंही तसंच झालंय. या आठवड्यात दिसलेत, पण कसे दिसले आहेत हेच त्यांना सांगायची गरज आहे. आणि त्यासाठी सुरू करूया आपला भाऊचा धक्का. सगळ्यात आधी पाहूया कालपासून काय काय घडलंय आपल्या या घरात. साखर साखर रे. कोण काय? कोण असावं? रुचिता कुठे आहे? तिला विचारते. अरे तुम्ही दोघींनी पॉवर की घेतली आहे माझी? माझ्याकडे ऑलरेडी, मी तुझी काय घेईन? आई शपथ नाही, तुझ्यासोबत कधीच नाही. कारण मी ड्रॉवरला ऍक्सेस फक्त तुम्हा दोघींनाच दिला होता. माझ्या मी ड्रॉवरच्या पाऊच मध्ये ठेवली होती. एकदा नीट शोध. मी तुला विचारलं पण नाही. हा ह्याच्यावर विश्वास करू नका. हा शिरा चोर आहे. ते जाग्या जाग्यावर जातो आणि सगळ्याच्या प्लेटमधून शिरा घेतो. घेतली असेल तर खरं खरं सांगशील? माझी पॉवर कीचं काही आयडिया आहे? कोणी घेतली असेल तर? बाई कुठे होती? पाऊचच्या आतला एक छोटा पाऊच मध्ये. आता एवढा हात टाकून कोण यालाच काढेल? माहिती. नाही बाबा, मी नाही घेतली. माझी शपथ. काल बाता चालल्या होत्या. विशाल दादा म्हणत होता मी 100 डिप्स मारतो. रुचिताला म्हणे मला पॉवर की देशील का? मग त्यांच्याकडे अजून पॉवर कीच नाही. आता म्हणजे लॉजिक आहे, लॉजिक आहे. थांबा, मी लॉजिक आहे. रुचिताची बँड वाजव. काल म्हणत होते. चला अरे या, पण मी या. विचारलंय ते दोघी म्हणाला आम्ही नाही घेतले. ए रुचिता भिकारण छोटे की दे छोटे. नाही देत जा. बघ, नाही देत जा. बघितलं? विशाल, आयडिया आहे? झिरो आयडिया. पण मी पण विचारतो. नक्की ना? नो गेम ना? तू घेतलंयस ना? नाही रे, वेडा आहेस का? तिच्यासोबत नाही करणार मी. बिग बॉस, माझ्या ड्रॉवरमधनं पाऊचच्या आतल्या पाऊचमधनं कोणीतरी पॉवर की काढली आहे. मला वाटलं की ते पर्सनल स्पेसमध्ये सिक्युअर्ड राहील आहे आणि आमच्याकडे खिशा नसतो सारखा, म्हणून मला जवळ नाही ठेवता आली. पण कोणाच्या हक्काची चाबी चोरी करून घेणं हे मला समजतच नाही. हे माझ्या ह्याच्यातच येत, तत्वांमध्येच येत नाही. आणि मी तोंडावर विचारल्याशिवाय आणखीन काहीच करू शकत नाही. तर ज्यांनी कोणी चोरली असेल तुम्हाला सांगता येईल तर प्लीज सांगा, कारण मी त्यांच्यासारखं त्यांचे ड्रॉवर्स चेक करू शकणार नाही आहे. बँड मागण्यासाठी रुचिताने तिच्या ड्रॉवरला हात लावला होता. ते इथेच क्लिअर होऊन जात आहे ना सगळं. आणि हा गेम त्यांनाच माहिती आहे डे 1 पासूनचा. म्हणजे कोणावर विश्वासच ठेवू नाही शकत का यार? प्रभू, तुला माहिती आहे? नक्की नाही माहिती? नाही, मला नाही माहिती. मला माहिती नाही. कारण इकडे कॅमेराज आहेत कारण सगळ्यांना, की नंतर कधी ना कधी कळणारच आहे. हो. आणि कळल्यावर ज्यांनी पण केलंय त्याची इमेज कशी दिसणार आहे महाराष्ट्रासमोर हे त्यालाच माहिती आहे. घरात एवढे खतरनाक लोक आहे, चोरी करून टाकते, गायब होऊन जाते. चोर आहे इथं. आणि माहितीये का, उलटा दिवस आहे यार, नाही करायला पाहिजे असे म्हणते. हे बरोबर आहे काय? हो, तसंच सांगतात. तू नाही घेतली तर 100%. पण मला हे पण माहिती की तुझी नजर पाखी आहे. नाही बघितलं. नाही बघितलं? चोर 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 ये अकेला नहीं लेगा. ये चोर. इस पे मेरे को 100% भरोसा है. नाही करेगा. मैं नहीं करता. सुन ना, मेरे को ये लगता है कि इसने देखा रहेगा तो ये, क्योंकि पूरे घर का
मित्रांनो, मला सांगायला आनंद होतोय की मागील 2 सीझन्स प्रमाणे या सीझनमध्ये देखील आपल्याला साथ लाभली आहे पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांची. या सीझनच्या विजेत्याला मानाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज तर मिळणारच आहे, पण सोबत आहे एक स्पेशल प्राइज. भव्यतेची सुरुवात होते जेव्हा परंपरा आणि तेज एकत्र येतात. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सादर करत आहेत उत्कृष्ट नैसर्गिक हिऱ्यांचे अलौकिक दागिने. नमस्कार नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. द राखी सावंत शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. होय, अरे एवढं राखी, तुम्ही एवढं शॉक होऊ नका. तर या आठवड्यात बरेच वाद झाले, तुमच्या भाषेत मुद्दे झाले, बऱ्याच जणांना फुटेज मिळालं. आणि याचं कारण, मुख्य कारण म्हणजे राखी सावंत. राखी जेव्हा घरात आल्या तेव्हा बऱ्याच जणांना काही तसं छान वाटलं नाही. बरेच जण असे म्हणाले, बिग बॉस कोणाला पाठवलंय. राखीचा एक पर्सनॅलिटी त्यांची, खेळताना वावरताना बऱ्याचदा त्या लाईन क्रॉस करतात. मी गेल्या आठवडी त्याच्याबद्दल बोललो होतो आणि आपल्यातले काही सदस्य बऱ्याचदा असं म्हणत होते की आपल्याला राखीसारखं वागायचं नाही आहे, दिसायचं तर अजिबात नाही आहे. आणि काही काही जण असे म्हणाले की या घरात दिसलो नाही तरी चालेल, पण राखीसारखं दिसायचं नाही आपल्याला. पण या आठवड्यात दिसण्यासाठी काही सदस्यांनी तेच केलं. त्यांनी एकतर तसं केलं जे राखी स्वतः करतात, किंवा राखीने ते त्यांच्याकडून करून घेतलं. म्हणूनच माझं स्पष्ट म्हणणं आहे की या आठवड्यात काही सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये नव्हते, तर ते होते तर राखी सावंत शोमध्ये. सुरू करूया 2 सदस्यापासून जे मेन स्टार्स होते या शोचे, प्राजक्ता आणि सचिन. आधी काय झालं ते समजून घेऊया. राखी, मला सांगा, तुम्ही प्राजक्ता यांच्यावर पीठ का टाकलं? रितेशजी, कारण मी राणी होती आणि हे सगळं क्लीन करायचं होतं, तर कोणीही ऐकत नव्हतं माझं की झाडू मारा, साफ करा. कोणी मला ते लोक सिरियसच नाही घेत होते. तन्वी, दीपाली, प्राजक्ता, अनुश्री, रुचिता सगळ्याला मी सांगितलं या. रुचिता तर म्हणत होते मी तर काहीच करणार नाही आहे. तिचं तेच ॲटिट्यूड, मी तर काहीच करणार नाही आहे, मी नाही येते. म्हणजे ड्रामे, सगळे ड्रामे होत होते. तर प्राजक्ताला मी सांगितलं की ॲटलिस्ट तू तर स्टार्ट कर, तू तयार झाली आहेस, दुसरे तयार होत आहेत. तर प्राजक्ता म्हणते ओके मी येते, सगळ्याला येऊ दे. मी तू येऊन बसली आहेस तिथं, ॲटलिस्ट हातात झाडू घे, थोडंसं तुझा भाग कर. नाही, सगळ्याला येऊ दे. असा दिवस पूर्ण होत होता. नंतर ते टास्क होणार, मग मला आला राग आणि रितेशजी मी कांड केला. राखी, प्राजक्ता या काम करत नव्हत्या म्हणून तुम्ही पीठ फेकलं. हो, हे नंतर झालं, त्याच्या आधी काय झालं? आधी प्राजक्ता, तुम्हाला सांगायचं आहे का? काय? सांगा प्लीज. राखी ऑलरेडी चिडचिडमध्ये होती आणि ती अशी हिंट करतच होती की ती काहीतरी ड्रामा करणार आहे, काहीतरी असं करणार आहे. आणि माझं काही डोकं खराब होऊ शकतं, मी काही करू शकते, मी काही फेकू शकते, तुला काय फेकायचं ते तू बघ. मी म्हटलं मी माझ्या हिशोबानेच रिॲक्ट करेल, तुला जे करायचं आहे ते कर. रितेशजी, मी ड्युटीसाठी नव्हतं म्हटलं. मी हेच म्हटलं होतं की माझी ड्युटी पर्सनल जे माझ्यासाठी डिवायडेड आहे ते मी झाली आहे. हॉलची ड्युटी सगळ्यांची बरोबर आहे, तर सगळे आल्यावर मी त्यांच्याबरोबर करेन, मी नाही नव्हतं म्हटलं. आणि असं येऊन मी तिकडे बसले होते आणि तेव्हा राखीने माझ्यावर पीठ टाकलं. नाही, प्राजक्ता, राखी चिडल्या होत्या वगैरे ते सगळं नंतर झालं. जे झालं ते आधी तुम्ही काही सदस्यांना सांगितलं? नाही, काही सांगितलं नाही तुम्ही? नाही. झाल्यावर सांगितलं की राखी माझ्याशी अशी बोलली होती की ती असं काहीही करू शकते. नाही, तेच म्हणतो मी. पण ते सगळं झाल्यावर मी त्यांना आल्यानंतर काय होतं ते तुम्ही काही सदस्यांना सांगितलं. हो, प्रेक्षकांनी पाहिलंय, मी पाहिलंय, पण बऱ्याच लोकांना अजून पूर्ण माहिती नाही आहे.
एक काम करतो ना, काय झालं ते मी क्लिप दाखवतो. चला दाखवूया क्लिप. इन और आउट टेल मी ना वॉट. ते सांगणार नाही, डायरेक्ट करणार. कोण आहे माझ्या पाठी? कोणीच नाही. आयदर जे तुला सिम्पथी. नो सिम्पथी. आय डील मच्युअरली, जसं मी डील करते तुझ्याशी. बकेट भरून कोण आहे माझ्यावर? मी तुला पाठ आठवते. मी तुझ्यावर असं नाही करू शकणार ग. नाही, माझी ते हेच नाही आहे. तू कर, तुला काय करायचं आहे. मी डील करेन तुझ्याशी. मी डील करेन तुझ्याशी. कशी? की हे चूक आहे किंवा जे पण वाटेल मला. पण मी करते. तू कर काय. तू आज करणार आहे की नाही? मला बांधणार आहेस का नाही? येस. आज हो. ठीक कर. चालले तुम्ही दोघं मग बांधून टाक. आज रगत येऊ. हा गेम आहे. अरे आज नाही. आज आहे. बांधा मला. आज आहे. आता मी काय करणार आहे? सगळ्यांनी ते ऐकलं काय झालं. तुम्ही सांगताय की तुम्हाला माहिती नव्हतं की राखी काय करणार आहेत. तुम्हालाही माहिती होतं की राखी तुमच्यावर पीठ फेकणार आहे. म्हणजे हां, असं तिने आयडिया दिला होता. हो, राखीने तेच टाकलं तुमच्यावरती जे त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर राखी सचिन आणि रोशन यांना म्हणाल्या, तुम्ही पण रिॲक्ट व्हा, काहीतरी करा. आय थिंक त्यांच्याशी काहीतरी वेगळं ती बोलत होती. ते आधीपासनं 4-5 दिवसापासून बोलत होते तिला की आम्ही तुला बांधून ठेवू असं काही. नाही म्हणजे तू आता काय केलंस का आम्ही तुला बांधू? भाऊ विषय असा होता की 5-6 दिवसा पहिले असंच रोशन आणि मी एक बोलत होतो एक मजाकमध्ये. तर आम्ही हा विषय राखीजींना पण सहज मजाकमध्ये बोललो की आता तू जर काही जास्त केलं तर आम्ही बांधू तुला म्हणून. असं तो एक मजाकचा विषय झाला आणि त्याच्यानंतर तो विषय म्हणजे सहज बोलल्या जात होता नंतर पण त्या गोष्टीवर काही असं नाही की आपण हे करू ते करू असं काही आमचं त्यांचं पण आणि आमचं पण असं काही फिक्स झालेलं नव्हतं. पण ते बोलत होते सहज, आम्ही पण बोलत मी काय होतो. म्हणतोय तो मुद्दाच नाही आहे. मुद्दा काय आहे इकडे की जे काही झालं याची सुरुवात आणि मास्टरमाइंड राखी होत्या. त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिली किंवा असं काहीतरी झालं पाहिजे, मी काहीतरी करते, मी पीठ फेकते वगैरे 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 वडेवा. त्याच्यावर प्रायतः मी काय फेकू शकणार नाही, ते माझ्यातच नाही आहे. तुम्ही फेका, तुम्हाला काय फेकायचं असेल तर त्या म्हणाल्या की ठीक आहे मी पीठ फेकते. मग त्या तिथून निघाल्या, तुमच्याकडे आल्या. तुम्हाला म्हटलं काहीतरी होणार आहे, तुम्ही रिॲक्ट व्हा, काहीतरी करा मजबूत. राखी मला सांगा, तुम्ही जेव्हा सचिन यांच्याकडे गेलात आणि तुम्ही त्यांना जेव्हा म्हणालात मी काहीतरी करणार आहे, तुम्ही रिॲक्ट काहीतरी करणार आहे, काय होणार आहे? तुम्ही मला अगोदर सांगत होता की तुम्ही बांधणार, हे करणार. मग तुम्ही लोक इथं झोपून राहतात. अरे काहीतरी तर करा, काय डिसिजन घ्या, काय करणार आहेत सांगा मला. म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यावरती तुम्हाला रिॲक्शन पाहिजे होतं त्यांचं. हो हो हो. आहे ना, सगळ्या गोष्टी तुम्ही गोल 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 फिरवताय. मी सांगतो मूळ मुद्दा काय काय एवढं सगळं लॉंग स्टोरी शॉर्ट. मुद्दा हा आहे, हा बिग बॉस शो आहे आणि हा स्क्रिप्टेड शो नाही आहे. या शोला कृपया स्क्रिप्टेड शो बनवू नका. तुम्ही सगळे रिॲक्शन स्वतःचे प्लॅन करताय, ॲक्शन प्लॅन करतायत. 4 लोकांना माहिती आहे काय करायचं काय नाही. दुसरे लोक इन्वॉल्ड होत आहेत. यात इथं काय होतं आहे की राखी यांनी प्राजक्ता यांच्यावर पीठ फेकलं. त्याच्यानंतर विशाल आले, विशाल यांनी राखीवर फेकलं. विशाल हे या प्लॅनचे पार्ट नव्हते. त्यांना वाटलं की बा हे खरं झालेलं आहे हो म्हणून त्यांनी रिॲक्ट केलं त्याच्यावरती. हो, आता हे कितपत खरं आहे आणि कितपत स्क्रिप्टेड आहे हे लोकांना कसं कळणार आहे? बोला सचिनजी. भाऊ तिथपर्यंत ते खरं होतं की राखीजी बाहेर आल्या की काहीतरी रिॲक्ट व्हा, हा विषय झाला. पण मला हे माहिती नव्हतं की त्या प्राजक्तावर पीठ फेकणारे आणि हे ठरलेलं का नाही ठरलेलं हे मला माहिती नाही. आम्ही बाहेरून पाहिलं तर प्राजक्ताच्या अंगावर पूर्ण पीठ होतं आणि मला खरंच राग आला भाऊ, एकदम सिरियसली सांगतो. कारण 2 दिवस झाले आमचं समजा करण आयुष्य लोक गेले, थोडा आम्ही त्या विचारात होतो. मी राखीजींना बोललो पण काहीतरी 2-4 शब्द. मी पाणी घेतलं, पाणी पण नाही पण फेकलं. मलाही माहित नव्हतं की तुम्ही पाणी टाकणार. तुम्ही हा, हा. 4 दिवसापासून मला Yes, yes. सांगत होतो की मी ह्या वेळा तू काय केलं की मी बांधणार. बरोबर. मी आणि रोशन. तेच मी भाऊंना तेच क्लिअर करतो की हे स्क्रिप्टेड नव्हतं आपलं आणि नंतरचं. दॅट वॉज शॉकिंग फॉर Yes, yes, yes. आटा वॉज शॉकिंग फॉर मी. येस. जर ते ठरलेलं सारखं विषय राहिला असता तर मी 5च मिनिटात मी राखीजींकडे आलो. सचिन तुम्हाला सांगतो, आम्ही शो पाहतोय. आम्हाला काय दिसतंय, एक कॉन्व्हर्सेशन आहे जिथे प्राजक्ता आणि राखी बोलतायत.
दोघं म्हणतायत की मी हे करणार तू हे करणार, मग मी असं करते, ठीक आहे मी टाकत नाही तू टाक, तिथे कट होतो. नंतर राखी आपल्याकडे येतात आणि म्हणतात मी काहीतरी करणार आहे, तुम्ही रिॲक्ट व्हा, काहीतरी करा. तिथे शॉर्ट कट होतो. नंतर हे आत येतात, ह्या पीठ फेकतात. पीठ फेकल्यानंतर हे म्हणतात हे काय टाकले काय केलं मला माहीत नाही, आता हा ह्यांचा परफॉर्मन्स आहे असं आम्हाला वाटणार, कारण काही ठरलेलं आहे त्यांचं. त्याच्यानंतर तुम्ही येणार, हे काय केले काय नाही, आता आम्हाला वाटणार तुमची ॲक्टिंग सुरू झाली. मी एवढी चांगली ॲक्टिंग तर संपूर्ण बिग बॉस शोमध्ये पाहिली नाही जेवढी आत्ता पाहिली होती. मग त्याच्यामध्ये तुम्ही पीठ फेकणार, मग नंतर कोणतरी काहीतरी साफ करायचा प्रयत्न करा, मग तुम्ही पाणी फेकणार. मला वाटलं अरे बापरे तुम्ही पण आता फारच इन्व्हॉल्व्ह झाला याच्यामध्ये, कारण काय तुम्ही असं कधीच करत नव्हता. बरोबर आहे. माझं काय म्हणणं, मी प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून सांगतोय. तिथे मला वाटलं की विशालनी पण टाकलं. आता विशालला काहीच माहिती नव्हतं, पण आम्हाला वाटलं ठीक आहे गुपचूप काहीतरी झालं असेल दोघांमध्ये. विशालनी पण, कारण काय विशाल पण असं कोणावर सदा स्वतः इन्व्हॉल्वमेंट नसताना विशाल कधीच कोणावरती काही पीठ वगैरे टाकणार नाही असं मला वाटत होतं. आता विशालनी असं आउट ऑफ कॅरेक्टर केल्यामुळे आम्हाला वाटतं तो सुद्धा परफॉर्मन्स आहे. आता हा काय स्क्रिप्टेड शो पाहण्यासाठी लोक बसलेले आहेत का? तुम्हाला असं वागायचं असेल, इम्प्रॉम्प्टू करायचं असेल, त्याला कंप्लीट एकमेकाला नुकसान न पोहोचवता तुम्हाला जसं वागायचं तसं वागण्याची इथं सूट आहे. हा गेम प्लॅन असेल तर एक गोष्ट वेगळी, परंतु कृपया लोकांना असं वाटू देऊ नका की बिग बॉस जो एक नॉन स्क्रिप्टेड शो आहे तिथे तुम्ही स्वतःचा एक स्क्रिप्टेड शो सुरू केलेला आहे. आणि काय ना प्राजक्ता, सचिन, आपण दोघं जेव्हा ॲनालिसिस करता ना कुठल्याही गोष्टीची, तर काही वाक्य ठरलेली आहेत तुमची की आपण खरे आहोत, बाकीचे थोडे फेक गेम खेळतायत, आणि आपण खरे आहोत म्हणून आपलं प्रेक्षकांबरोबर एक कनेक्शन आहे. असं वागून काय कनेक्शन होणार तुमचं? बोला सचिन भाऊ. भाऊ म्हणजे एक फक्त 2 मिनिटं घेतो मी. प्लीज घ्या, 4 घ्या. हा, तर हे पाणी फेकल्यानंतर वगैरे तो विषय झाला ना, मला नंतर त्या गोष्टीचं वाईट वाटलं. मी राखीजींकडे आलो, त्यांना सॉरी पण बोललो. पण भाऊ तिथून त्या गोष्टीचं मला इतकं टेन्शन आलं की म्हणजे जर खरंच हे ठरलेलं राहिलं असतं तर असा विषय नसता माझा तरी वागण्याचा, किंवा त्याच्यानंतर जे काही घडलं. भाऊ मला प्राजक्ता नंतर बोलली ना की हे झालं म्हणून असं. ठीक आहे, मी आता हा प्रश्न घेतो. तुम्ही त्यांच्यावरती पाणी फेकलं, हा तुमचा ॲक्टचा भाग नव्हता? हे तुमचं नॅचरल रिॲक्शन होतं? ठरलेलं नव्हतं भाऊ हे. मला सांगा, तुम्ही असं कोणाच्या चेहऱ्यावरती पाणी कसं फेकू शकता? मी आत्तापर्यंत शांत होतो कारण मला वाटलं हा तुमचा गेम प्ले आहे, हे तुमच्यामध्ये ठरलेली गोष्ट आहे. नाही, जर तुम्ही न प्लॅन करता हे जर पाणी एका महिलेच्या चेहऱ्यावरती पाणी फेकताय तर काय तुमची रिस्पेक्ट राहणार आहे? तुम्ही ते सचिन भाऊ म्हणून वावरता ना की मी मान देतो, सन्मान देतो, चांगलं बोलतो, मान देतच होता तुम्ही. मला तर वाटलं होतं हा गेम प्लॅन आहे, पण आता तुम्ही म्हणता गेम प्लॅनच नाही आहे. नाही, तुम्ही बोला, तुम्हाला देतो मी संधी, पण तुम्ही जर म्हणत असाल तर खरं आहे मला खूप खटकलंय. मी सिरियसली मनापासून सांगतोय, मला म्हणजे जेवढी इमेज मला स्वतःचा आहे तेवढं मला नंतर काही गोष्टींचं भावून मी त्यांना सॉरी पण बोललो. बॉटम लाईन एवढीच आहे की प्लीज हा शो स्क्रिप्टेड करू नका. आत्तापर्यंत ह्या शोमध्ये चाललेल्या गोष्टी त्या सगळ्याच आहेत ज्या नॅचरल होत्या. रिॲक्शन्स असतील, ॲक्शन्स असतील, आणि प्रेक्षक बघतायत ना की राखी पिन मारतायत, कळ काढतायत लोकांची, त्याच्यावर लोक रिॲक्ट होत आहेत, पण ते रिॲक्शन ठरवलेलं नसतं. आता तीच गोष्ट जर लोकांना माहिती आहे हे ठरवलेलं आहे, काय मजा येणार आहे त्यांना शो बघण्याची? काय इंटरेस्ट राहणार आहे? अजून एक गोष्ट या घरात सुरू झाली आहे, टिट फॉर टॅट. त्यांनी हे केलं म्हणून आता मी हे करणार, मग तुम्ही हे केलं तर मी त्याच्या वर करणार, अच्छा तू वर केलं तर मग मी आता हे करणार, आणि तुम्ही सगळे वर वर करता करता कंप्लीट बाकी सगळी गोष्टींची लेवल खाली जात असते. राखी, तुम्ही काय खेळालात बिग बॉसमध्ये? तुम्ही तर सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहात. घरात किचनमध्ये साफसफाई होत नव्हती, त्यावर तुम्ही काय केलं? मी सगळ्याला
क्लीन करायला लावलं, भांडी घासायला लावलं, ओटा साफ करायला लावलं आणि एक 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 म्हणजे तेव्हा मी राणी होती, त्यांना मी ऑर्डर करत होते. मग माझं राणीचं पद गेलं. मी स्वतःच करत होती, जेवण बनवत होते. हे त्याच्या आधी झालेली एक गोष्ट आहे. रुचिता काम करत नव्हत्या म्हणून तुम्ही काय केलं? किचन एकदम घाण होतं. ओके. एकदम घाण होतं. आम्ही बघितलं, यार हे लोक किचन साफ करत नाही, भांडी धुतात आणि निघतात, आणि बाकीचा ओटा कोण साफ करणार? मग मी आणि दीपालीजी तिथं गेलो. मग दीपालीजीने मला सांगितलं, तुला अजून माहित नाहीये की ओटा ह्या साईडला बघा किती घाण आहे. मी का ओके चला बघूया. तिथं गार्बेज पॉइंट होतं, तिथंही घाण होता. मग त्या बाजूला आम्ही दोघं गेलो. मग तिथं बघा ओटा घाण होता. मग काहीतरी नाही पपाया आम्हाला पहिला माहित नव्हतं. पपाया काळं काहीतरी दिसत होतं. मी आली तेव्हा ह्या लोकांनी सांगितलं इथे उंदीर आहे, उंदीर आहे, उंदीर आहे. मग उंदीर असला की उंदीरची लेंडी तर असणारच. नाही म्हणजे ठीक आहे. मग आम्ही तिथं गेलो. मला काहीतरी काळं 5, 6, 17 असं दिसलं. मग मी तिच्याकडे आले की तू ओटा का साफ केला नाहीस? तर ही नाटकं करून असं बसली होती राणीसारखी. आणि मी देवा शपथ आहे तिच्यावर मी एकही काही टाकलं नाही. मी ती बाजूला बसली होती. काय त्याला म्हणतात सोफा, गोल सोफा. मी तिथं असं टाकलं की हे बघा उंदराची ते, आणि मी निघून गेली. तुम्हाला का साफ करा करून. आणि ही आली बाई येऊन तिने माझ्या बेडवर, आत्ताच सदर आम्ही नवीन बदलली आहे, आणि हिने सगळा कचरा ते 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 जे उंदराचं जे होतं ते तिने माझ्या बेडवर टाकलं. ते मला माहित नव्हतं. ते बिग बॉसने सांगितलं की पपाया सीड्स आहे. मला खरंच माहित नव्हतं. मलाही नव्हतं माहित. ह्यांनाही माहित नव्हतं. आम्हाला खरंच माहित नव्हतं. तुम्ही आता आमचं नाडकं टेस्ट करा. मला नाही माहित होतं. दीपाली तू काय असतेस ग? सॉरी. मला नाही माहित होतं. तुम्ही काय केलं मग त्याच्यानंतर? तिने माझं बेड एकदम खराब केलं. मला नाही मी कशी झोपू? मग मी पूर्ण तिला माहीत पडायला पाहिजे. मग मी तिकडचा पुरा डस्टबिनचा कचरा तिच्या बेडवर टाकला. तेच म्हणतो टिट फॉर टॅट. एकाने हे केलं तर मग दुसऱ्याने दुसरं करायचं. रितेशजी मला नाही येत. ए टावळे, ए बावळे, हे पापा, ते अशी बोलते. मला नाही येत मराठीत. मला नाही येत. टावळे काहीतरी इतकी बोलते. मला नाही येत. तुमचा मेन मुद्दा हाच होता Yes. की हे घर साफ राहत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करत होता. पण घर जर सगळ्यात घाण झालं त्याची सुरुवात तुम्हीच केली. मग एक्झॅक्टली. एखादी गोष्ट जर आपल्याला चांगली करायची असेल तर तुम्ही जे दिशा घेतली की तुम्ही स्वतःच कचरा टाकला, मग त्यांनी अजून जास्त टाकला, मग तुम्ही त्याच्यावरती जण अजून जास्त कचरा टाकला. मी तिला दाखवत होती की हे बघा, हे बिग बॉसचं घर आहे. तुम्ही किचन साफ नाही करणार, तुम्ही तिथं जेवतात, मग तुमचं डोकं कसं साफ राहणार? मग ही बाई आली की मी कोणाशी घाबरत नाही. अच्छा हे घे तुझ्या बेडवर टाकलं, उखाड. मग मी राखी सावंत, मला सांगणे उखाड. मी उखाडणार ना? सांगा मला, मी काय करू रितेशजी? मग मी उखाडलं. रुचिता, त्यांनी सोफ्यावरती काहीतरी टाकलं आणि मग तुम्ही सरळ काय केलं? त्यांच्या बेडवरती टाकलं. बोला. भाऊ, मी सुरुवातीपासून सांगते. पहिली गोष्ट तर मी माझी ड्युटी खूप प्रामाणिकपणे केली होती. ओटा पुसायची माझी ड्युटीच नव्हती. भांड्यांची माझी ड्युटी होती, जी दुपारची होती आणि मी ती कंप्लीट कधीच करून ठेवली होती. एक रात्री आधीच डिस्कशन झालं होतं दीपालीताई आणि राखी सावंतमध्ये, आणि तिथे साक्षी, सागरदादा पण आहेत, प्राजक्ताताई पण आहेत. रोशनदादा भांडी घासायला आला आणि राखी सावंत बोलली, शिट, हे लोक का ह्यांनी भांडी घासली? आता आम्हाला उद्या सकाळी मुद्दा नाही भेटणार. आता आम्ही ड्रामा कशावरनं क्रिएट करणार? कारण की ह्यांनी तो ऑलरेडी काम करून ठेवलेलं आहे. सकाळी जेव्हा त्यांनी बघितलं की ऑलरेडी सगळं क्लीन आहे, म्हणून ते कशात ना कशात चुका काढत होते. आता ते पपई सीट साफ करणं ही माझी ड्युटीच नाही आहे. मला जी लंचची भांडी मिळतात ती साफ करणं माझी ड्युटी. ते सगळं झालं होतं. तिला मुद्दे मिळत नव्हते म्हणून ती काहीही क्रिएट करत होती. तिने, मला माहिती होतं ते पपई सीट्सच आहेत, तिने त्या झटकल्या आणि आम्ही तिथेच बसलो होतो, बरोबर माझ्या मांडीसमोरच पडल्या होत्या. मला माहिती होतं ह्यांनी काही नुकसान होणार नाही. मी ते पपईच्या सीड्स ज्या मोजक्या 4-5 होत्या त्या उचलल्या आणि तिच्या बेडवर टाकल्या. आणि ती जी म्हणते उखाड बिखाड, मी काहीही बोललेले नाहीये.
आणि ते नंतर नाही, जाऊन मला नाही माहित होतं तो पपयाचं direct बीज आहे. टाकले आणि मी बाहेर जाऊन निघून गेले. काही असू दे, मातीही असू दे, तू माझ्या बेडवर का टाकलं? आणि मी काहीतरी तर केलं, मुद्दा काय? तुम्ही काय लवलपाटा करताय तिथं बसून? हे बघा, हे तुम्ही काय करताय? हे मी अशी अरे आम्ही काय करू दे, तुझं काय त्या नाही, काय अरे तुझ्या बेडवरून उचललेलं ना, तू माझ्या बेडवर कशाला टाकलं? नन ऑफ युअर बिझनेस. मी बिग बॉसच्या घरात आहे, माझा बिझनेस आहे. मी काय करते, मी कोणाशी बोलते, कसं बोलते, हे तू मला नाही शिकवायचंस. एकतर कृपया भाऊच्या धक्क्यावरती कोणीही पर्सनल जाऊ नका. पर्सनल गोष्टी इथे आपण डिस्कस करणार नाही आहोत. रुचिता, तुम्ही जेव्हा बिया उचलल्या आणि जेव्हा तुम्ही राखी यांच्या बेडवर टाकल्या तेव्हा तुम्हाला माहिती असेल की याचं रिॲक्शन काय होईल. म्हणून तुम्ही त्या रिॲक्शनसाठीच तिथे गेला होता ना. जर तुम्हाला रिॲक्शन नसती हवी असती तर तुम्ही ते उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकले असते किंवा त्या बिया तिथंच ठेवल्या असतात. भाऊ, टू बी ऑनेस्ट, मला माहिती नव्हतं की ती असं काहीतरी करेल. मला ही रिॲक्शन एक्सपेक्टेड होते की जेव्हा ती मागच्या वेळेस बोलली होती की नोकरांनी माझे कपडे धू, आणि मी स्विमिंग पूलच्या तिथे तिचे कपडे घेऊन गेली होती, ती नम झाली होती, तिच्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हते. तर मला वाटलं होतं ही जी सकाळपासून ड्रामा क्रिएट करते, आता हे केल्यानंतर ती गप्प बसेल. अहो रुचिता, इथे सगळ्यांना माहिती आहे की ह्या राखी सावंत आहेत. ह्या इतरांना पिन मारतात, त्यांच्याकडून रिॲक्शन घेतात. तुम्ही जर त्यांना पिन मारली तर त्या रिॲक्ट होणार नाहीत असं मला वाटत नाही तर कुणाला वाटत असेल. तुम्ही पण त्या गोष्टी करताय की तुम्हाला पण एक रिॲक्शन पाहिजे, तुम्हाला पण एक मुद्दा पाहिजे. एकाचं दोन, दुसऱ्याचं तिसरं. भाऊ मी ते जाऊन डस्टबिनमध्ये टाकलेलं तरी पण झालाच. मी त्यावरच येतो विशाल. या प्रसंगात दोन लोक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट झाले. विशाल यांनी त्या बेडवरचा कचरा उचलून कचऱ्याचा डब्यात टाकला, विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय टिट फॉर टॅट नाही, हा नॉन इश्यू आहे, हा इश्यूच नाही आहे. याला इश्यू बनवण्याचा प्रयत्न करतोय आपण. त्याच्यानंतर तन्वी आल्या. तन्वी काय म्हणाल्या, राखीने चुकीचं केलंय आणि त्याच्यावरती जे रुचिता रिॲक्ट झाल्या ते पण चुकीचं आहे. अनुश्री एक गोष्ट म्हणाल्या. अनुश्री काय म्हणाल तुम्ही? मी पण तिला तेच बोलले होते की तिने टाकलंय ना, मग ड्युटी करून घे ना, हे टाकून दे, एवढं काही सिम्पल आहे, नको जास्त मुद्दा करू. आणि मी तिला हे पण बोलले की तिने तुला असं वाटतं ना तिने तुझ्या अंगावरती टाकलंय, तू तिच्या अंगावरती टाक, बेडवरती वगैरे नको टाकूस. मी अंगावरती नाही टाकलेलं. मी पण अंगावर नाही टाकलेलं तुझ्या. अंगावर टाकलं म्हणजे ती मग अरे 4-5 बिया होत्या फक्त. तिला नाही माहित ते बिया होत्या. काय टिट फॉर टॅट करण्याच्या नादात काय विषय कुठे आपण घेऊन चाललो आहे. हे कचरा फेकणं वगैरे प्लीज हे नका करू. चांगलं दिसत नाही, प्रेक्षकांना आवडत पण नाही. आपला हा शो त्यावेळेस टी व्हीवर येतो जेव्हा लोक जेवतात, घरी बसून सगळा परिवार एकत्र जेवताना पाहतो हा शो. त्यांच्या कानावर कोणते शब्द जात आहेत, ते काय पाहत आहेत, कुठली चर्चा आहे, याचं भान पण आपण ठेवलं पाहिजे. आलोच मी. प्लॅन करून किती वेळा सांगितलं, हे राखी सावंत शो नका बनू. ती प्लॅन करून करते, आपण तिच्या हातामध्ये खेळतोय. अरे मी पहिलेच म्हणू सचिन दले काय हे काहीतरी गडबड करणार आहे म्हणून आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल केला. आणि ते नॅचरल होती त्याची रिॲक्शन, त्याने काय प्लॅन थोडी केलं. पण मला माहित नाही प्राजू, तू तिला हा मध्ये हा केलंस ते. हो, मी बाकींना सांगितलं, मला व सगळ्यांना आणि सांगितलं. तुझ्याकडनं म्हणजे अशी अपेक्षा नव्हती की प्राजक्ताला मलाही नव्हती. हा म्हणते पीठ मारायला, नाही तर मी विचारलेलं. एकदम पीठच टाकणारे असं तुला इतकं असं हळू- मान्य आहे ना की काही गोष्टी आपल्याला आठवत नाहीत. हो, बिंडोगी करे का पण ही बाई, हिला बोलायचं कळत नाही काय, सारखं काय तुला नाही कळत, ती स्वतःसाठी खेळते. सगळे करतात ड्रामा, कोण नाही करत. माझं बोललेलं बस दाखवतात. आपली चोरी पकडी गेली. आणि हे हिरोईन, ऐक ना, तुला लास्ट टाइम सांगते, काय असेल ना स्वतःच्या आयुष्यात स्वतः लक्ष दे. लव लपटान हे पप्पाटा, तुला काय करायचंय? राखी सावंत आहेस ना, राखी सावंत राहा. माझ्या मागं शेपूट असले मला बघत हिंड नको जा गावभर. काहीतरी काम शोध, नवीन मुद्दे शोध, नवीन लोक शोध ज्यांच्याकडे बघता येईल. काय झालं, शॉक लागला का? उंदीर चावला? उंदीर चावला. बरं, व्हेरी गुड. लिमिट मध्ये राहते ना, लिमिट मध्ये राहा, पर्सनल जाऊ नकोस. पर्सनल कुठे आहे? हे भाऊ काय बोलले? पर्सनल नाही तर काय बोलले भाऊ? पब्लिक बोलले. नाही, पर्सनल नाही आहे. या घरात तू मला कोण सांगणार? जे माझे डोळे बघतात ते मी मला सांगणार. कोण सांगणारी? तू तुझ्या घरी काही कर, करायचं काय तुला? तरी मी काहीतरी तर करते.
काहीतरी करते तू, तुम्ही खूप लोकं काय काय करतेय? करताय? हा गोटाच खेळतोय तुम्ही आम्ही लोक तर. काय करतायत मी अगं, काहीतरी प्लॅनिंग तू करो सांगतेय मी तुझी प्लॅनिंग करो मी planning पीठ केली टाको मी चुलीत, कचरा टाको तुझं- मी पाणी तुझं टाको कचरा मी काही करो तुझं मी काही करते करो तर काही आहे. नाहीये. तुम्ही तू लोकं फक्त काय रुचिताच्या करतात? मागं मागं हिंड. तुम्ही लोकं काय शेपूट आहे, करतात? शेपूट हिंड फक्त माझ्या मागं मागं. मी कोणाशी बोलतेय, किती बोलतेय, काय बोलतेय, माझ्या मागं मागं हिंड. आता रोज माझ्या मागं हिंड, कारण आता पण तेच प्रॉब्लेम काय करतेय. ना बसतीस तिकडे जर ते नजरा लोक हे माझ्याकडे. दिखावा दाखवतात ना तर आपण हो करेक्ट आहे, ते चूक दिसली. बनवते. हो आली होतीस ना, खूप चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट या घरात जे होणार मी बघणार मी बोलणार. अगं मग बघतच बस. एक काम कर, माझ्या मांडीत येऊन बस. तिने आपल्याला असं पोर्ट्रे केलंय की तिला इथे पाठवलंय क्रिएट करण्यासाठी. मला जे करायचं मी करणार मी नाही घाबरत कोणाला. तसं नाही पण मला एक आवडलं हे की त्यांनी दाखवलंय, तर ते त्यांनी एस्टॅब्लिश केलं की आम्ही जे चूक होते तेही तुम्हाला दाखवणार आणि जे रिअल आहे तेही तुम्हाला दाखवणार. तर इट्स गुड दॅट दे शोड इट. ऑफकोर्स. म्हणूनच मी तो मुद्दा मांडला की लोकांना हे पण कळू दे की हे जे सकाळचं सगळं झालं होतं ना, यांचं ठरवलेलं होतं. रोशनदादांनी काम केलं, त्याच्यामुळे त्यांचा प्लॅन फसला. आमचा प्लॅन होता पण नंतर मीच म्हटलं दादा नाही करू. तू पण होता ते एकदा आमच्या जवळ आली होती ना, आज मला दुरानं बाणा आहे का ना, ती चालली गेली. मी सचिनदाला म्हटलं नाही आपण गलती नाही करू. आणि आम्ही टाळून तो विषय सोडून देणार होतो. सोडून दिला. करायचा विषय नव्हता. स्वतःचा खेळ खेळणारे त्याच्यावर डिपेंड नका राहू. कारण नाहीतर बिग बॉस बघणाऱ्यांना वाटलं की अरे हे काय हे यांनीच सांगितलं यांना असं करायला. मी काय म्हणलो असं दाखवून दिलं ते. मग त्यांनी बरोबर केलं. सागर, या घरात अनेक कंटेस्टंट चुकतात, मग त्याच्यानंतर काही मुद्दे उठतात, बरेच जण त्याच्यावरती आवाज उठवतात. तुमची एक प्रतिमा आहे की तुम्ही स्पष्ट बोलता, रोखठोक बोलता. पण काय आहे ना, गेल्या आठवड्यापासून तुम्ही जे मुद्दे उचलताय ना ते चुकीचे उचलताय. कारण गेल्या आठवड्यात जसं झालं, या आठवड्यातही तसं झालं. तुम्ही मुद्दा समजून घेत नाही आणि विरोध करायचा म्हणून सरळ विरोध करता. सांगतो तुम्हाला मी, तुम्ही जे इथं मतं मांडताय त्यावर प्रेक्षक तुमच्या प्रती आपली मतं मांडतात. यावेळेस काय झालं, रुचिता यांनी बेडवरती चप्पल घालून पाय ठेवला. त्यावर तन्वी यांनी कॅप्टन म्हणून आक्षेप घेतला. त्यावर त्यांचा वाद सुरू झाला. काय वाद होता की मला असंच राहायचं आहे आणि जे काय असेल त्याच्या पुढचं. आणि हळूहळू हा त्यांच्यातला वाद जेव्हा तुमच्यापर्यंत आला तेव्हा तुम्ही काय म्हणायला सुरुवात केली, सगळे घरात चपला घालून फिरतायत. नाही नाही भाऊ, मला असं सांगितलं की बेडवर घालणं चुकीचं आहे. म्हटलं नाही चुकीचं आहे, पण घरात पण घातलेलं चुकीचं असतं. म्हटलं बेडवर नाही घालायचं तर मग घरात पण घालू नका, एवढा माझा मुद्दा होता. सागर, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुमचं म्हणणं स्पष्टपणे असं होतं, घरात घालतोय तर बेडवर घातलं तर काय झालं. मग सगळेजण म्हणायला लागले. खरंच चुकून बोललो असेल, पण माझा मुद्दा अजिबात तसं नव्हता. नाही, तेच सांगतो मी. हो हो हो. सगळे मग त्यांनी आपापला आवाज उठवला त्याच्यावरती की बेडवरती चपला घालून बसू नये. तेव्हा तुम्ही म्हणालात बेडवर पण घालू नका, घरात पण घालू नका. हो. याचंच मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. काही दिवसांपूर्वी राखी चप्पल घालून डायनिंग टेबलवरती चालत होत्या. हो तेव्हा विरोधात बोलणारे आपण होता. हो हो रुचिताई बोलल्या. हो हो हो. काय म्हणाल्या की जिथे आपण जेवतोय, डायनिंग टेबल आहे, त्याच्यावरती आपण चप्पल घालून का फिरतोय. हो हो. तन्वीने मला आठवण करून दिली होती की त्यावेळी तू बोलला होतास मी असं दोन्ही असं. पॉइंट काढले होते खाली उतरला आणि तेव्हा मी तिला सुद्धा उतरवलं होतं. पण मी तुझ्या नाही मी तेच हे सांगतोय तेव्हा मी की तिला तू सुद्धा मला उतरवलं आणि हिला पण तेच करायला लावलं होतं. माझा म्हणण्याचा उद्देश आहे की त्यावेळेस तुम्ही जे बोललात ते अतिशय योग्य होतं. हो हो पण तीच चप्पल जेव्हा जिथे आपण झोपतो, बेडवरती असेल, सोफ्यावरती असेल, तेव्हा तिथं आपण ठेवून आरामात झोपणार आहोत का. नाही भाऊ, खरंच चुकून झालं असेल, पण कदाचित माझ्या पटकन लक्षात आलं असावं त्यावेळी. पण माझा मुद्दा एवढाच होता शेवटपर्यंत की जर आपण बेडवर नाही चालत तर आपण घरातही घालत नाहीये, मग घरातही घालू नका, एवढाच माझा मुद्दा फायनल होता तो. रुचितांनाही त्यावेळेस वाद घातला होता, पण नंतर त्यांनी मान्य केलं की बाबा माझं चुकलं, हे मला करायला नाही पाहिजे होतं. हो. मुळातच ना हा विषय आधी तर झालाच नाही पाहिजे. आणि झाला तरी त्यात वाद करायची काही गोष्ट नाही. हो हो. ठीक आहे, चुकलं, माझं लक्षात नाही. राखी, आपण सुद्धा म्हणजे बाकीच्या वेळेस आपण म्हणता की स्वच्छता पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे, हे घर माझं आहे, माझ्या घरी स्वच्छता असते, आणि आपण जर डायनिंग टेबल फिरणार असेल तर मग कसं होणार. इथं काय आहे ना, 2 टीम झालेल्या आहेत आणि त्यांना फक्त मुद्दा मिळाला की सरळ विरोधच करायचा त्याचा.
चूक बरोबर मुद्दा तो राहिला बाजूचा, मग वाद विवाद ह्याच्यातच आपण आहोत. ओव्हरऑल काय चाललं माहिती आहे का, राखी चुकतात, त्या कचरा फेकतात, त्या डायनिंग टेबलवर चालतात, मग काही लोक त्यांच्यावर ओरडणार आणि पुढच्या 15 मिनिटानंतर तेच लोक परत त्यांच्यावर टाईमपास करत राहतात. मग त्या तुम्हाला सिरियसली का घेतील आणि प्रेक्षक तुम्हाला सिरियसली का घेतील? मुद्दे कुठले उचलायचे आहेत कुठले नाही याच्यावर प्लीज विचार करा. ठीक आहे, आता आपण बोलू तुमच्या गेमबद्दल. सचिन, हा भाऊ. मी इतक्या वेळेस आपल्याबद्दल बोललो आहे आणि आपण नेहमी मला म्हणता की भाऊ मी एवढ्या गेममध्ये पार्टिसिपेट केलं, मी एवढं सगळी मेहनत घेतली, पण माझ्याबद्दल कधी बोललं जात नाही. बरोबर आहे? 3-4 वेळेस मी जेव्हा तुम्हाला म्हणालो की आपण कमी दिसताय तर तुम्ही मला समजतच नाही. मी सगळं पार्टिसिपेट तर करतच आहे, मी गेम माझ्यासारखा मी प्रामाणिकपणे 100% द्यायचा प्रयत्न करतो मी, तरीसुद्धा माझ्याबद्दल का बोललं जात नाही आहे किंवा गेम माझा दिसत नाही आहे का मी एवढं सगळं करून? तर तुमचा गेम आम्हाला दिसला. वा. आता तो कसा दिसला तो पहिले ऐका. थांबा 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 काय वाजू नका. कसा दिसला ते मी सांगतो, त्याच्यानंतर काय वाजवायचं ते वाजवा. बिग बॉसने तुम्हाला टास्क दिला होता टॉप 2 आणि फ्लॉप 2 ठरवायचा. हा. सचिन, आपल्याबरोबर टीममध्ये कोण कोण होतं? विशाल, अनुश्री, रोशन, राखीजी आणि दीपाली ताई. करेक्ट. आता तुमच्या 6 जणांपैकी टॉप 2 हे कोण ठरलं? म्हणजे मी माझ्या नावावर आवडून होतो आणि विशाल फिक्स होते. नंतर मग अनुश्री बोलली की नाही, मला नाही, पण ते नंतर झाले. सगळ्यात पहिल्या जेव्हा डिस्कशन सुरू पहिल्या होतं, राऊंडला जेव्हा डिस्कशन विशाल सुरू आणि मी होतं असं एक आलं होतं, विशाल आणि माझं नाव पहिलं आलं होतं, मग नंतर ते फिसकटलं आणि शेवटी आलं की अनुश्री आणि विशाल हे टॉप 2 असतील आणि फ्लॉप 2 असतील दीपाली आणि राखी. आणि मध्ये आपण दोघं आहात, तुम्ही आणि रोशन. बरोबर आहे? हो. म्हणजे चर्चा सुरू झाली, हे नक्की झालं. विशालने विचारलं कोण असणार आहे टॉप 2, रोशन आणि तुम्ही म्हणालात विशाल आणि अनुश्री. तेव्हा तुम्ही स्वतःला पुढे नव्हतं केलं. करेक्ट आहे? नाही केलं. ज्याच्यावर दीपाली आणि राखी ह्या तयार नव्हत्या. हो, नव्हते त्या. नव्हता ते. त्यानंतर स्मार्टली दीपाली आणि राखीनी गेम फिरवायचा ठरवलं. हो. त्यांनी तुम्हाला एक आउटस्टँडिंग ऑप्शन दिलं की राखी आणि दीपाली ह्या दोघी जणी तुम्हाला वोट देतोय. रोशन आणि तुम्हाला वोट करणार. तुम्ही दोघं व्हा टॉप 2 हो, या. येस. आणि त्या दोघी बॉटम 2 झाल्या तरी चालेल. हरकत नाही. हो. म्हणजे राखी आणि दीपाली यांची 2 मतं, तुमची आणि रोशन 4 मध्ये तुमच्या यांची 2 मतं, ही झाली 4 वोट्स. ही 4 मतं म्हणजे बहुमत हे तुमच्याकडे आलं. म्हणजे तुम्ही टॉप 2 झाला असता. हो. ह्या बहुमताने जर ठरवलं असतं तर विशाल आणि अनुश्री बॉटम 2 पण झाले असते. हो. बरोबर आहे? म्हणजे हा गेम होता आणि ही संधी तुमच्या पदरात येत होती हो. येत की होतं. तुम्ही घेतलंच नाही. त्यावेळेस आम्हाला बोलतो. टॉप बोला भाऊ. होऊ शकला असता. हो. तुम्ही आणि रोशन बाजूला गेलात. विशालला स्मार्टली कळलं की हा गेम माझ्या हातातून चाललाय. मग विशाल यांनी येऊन तुम्हाला कन्व्हिन्स केलं. ते त्यांचं कामच आहे ना, ते छानच खेळत आहेत. त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं किंवा हे काय फिरतील काय सांगता येणार नाही, ते दोघं मुद्दाम करतायत, त्यांचं तुम्ही ऐकू नका, आपलं आपलं ठरलेलं आहे, आम्ही दोघं होतो टॉप 2, तुम्ही मध्ये राहा, त्यांना बॉटम 2 मध्ये जाऊ द्या. जसं विशाल आणि अनुश्री स्वतःचा फायदा बघतायत तसंच सचिन, तुम्ही आणि रोशननी स्वतःचा फायदा का नाही बघितला? भाऊ, चर्चा जेव्हा सुरू झाली ना तेव्हा फ्लॉप 2 मध्ये आम्ही दोघांनी यांनीच टाकलं होतं आम्हाला. कोणी टाकलं होतं? दीपाली ताईंनी. ओके. हा. नंतर मग आमचं जेव्हा 4 इंच एकमत झालं, मेन मुद्दा हा होता भाऊ की आपण एकमत करून जो बी काही निर्णय, कारण बजर वाजण्यात होता, बजर वाजला असता तर मग ते परत ते निर्णय झाला नसता, मग त्याचं काहीतरी पनिशमेंट वगैरे ह्या गोष्टी होता समजा. तर आम्ही 4 लोकांनी नंतर चर्चा केली, यांनी डायरेक्ट आमच्यातून बाहेरचा रस्ता घेतला की नाही. मग दीपाली ताई मला म्हणता सचिन भाऊ तुम्ही टॉप मध्ये म्हटलं ताई
जर आतापर्यंत जर मी टॉपमध्ये राहिलो असं तुम्ही मला नॉमिनेशन नसतं केलं, पण तुम्ही आता वेगळे पहिले फ्लॉप म्हणताय नंतर टॉप म्हणताय, ह्या सगळ्या गोष्टींचा गोंधळ झाला भाऊ. तुम्हाला नॉमिनेशनचा काढायचं नव्हतं पाहिजे होतं. हा आम्ही मला बोलू तुम्हाला द्या, दोघांना मला बोलू द्या. ऐका. तुमच्या नजरेमध्ये जर मी तेवढ्या पुरता टॉप आहे तर ठीक आहे, पण तिथे आपले निकष काय होते याचे टास्कचे, की आतापर्यंत टॉप मध्ये कोण आहे घरामध्ये, तर मग तुम्ही तोच विषय मला बोलायचा होता की जर मी टॉप मध्ये होतो तर मग तुम्ही नॉमिनेशन नको केलं पाहिजे होतं. तर भाऊ हे दोन गोष्टी तिथे घडल्या. अरे नॉमिनेशन कुठे आणि टास्क कुठे तुमच्या लक्षात नाही आला. तुमच्या लक्षात नाहीये तो, तुमच्या लक्षात नाही. अरे नॉमिनेशन राखीजी बोलू ते द्या, एक मिनिट ओके, थांबा. सचिन मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अनुश्रीला नॉमिनेट केलं? हा तिने पण केलं तो. करेक्ट, तुम्ही केलं. ते चालतं यांना. घराबाहेर जाण्यासाठी तुम्हीच त्यांना नॉमिनेट केलं, बघा कारण त्या वीक आहेत, आणि मग तुम्हीच त्यांना टॉपमध्ये करताय. बघा आणि त्याचं कारण फक्त भाऊ एकच की बजर वाजला आणि या सगळ्या गोष्टीचा बजर सोडा, तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी होती की टॉप 2 मध्ये तुम्ही येऊ शकता. तुम्ही जर अशा ऑपॉर्च्युनिटी स्वतःच्या फायद्यासाठी तर नाही घेतल्या. गेम म्हणजे काय, ह्या गेममध्ये मी कसा जिंकणार, मी कसा सेफ होणार, मला कॅप्टन्सी कशी मिळणार, किंवा काही जरी मुद्दे असतील पुढे की असेल, जे काय फायदे मिळणार आहेत, हे जर तुम्ही स्वतःसाठी नाही खेळलात, ऑपॉर्च्युनिटी असून ठीक आहे, कधी कधी काय होतं किंवा इतर प्लेयर आपल्यापेक्षा जास्त खेळतात चांगले, ती गोष्ट वेगळी. हा गेम प्ले आहे, हा माइंड गेम आहे, पॉलिटिक्स आहे. बहुमत नसताना कधी कधी छोट्या पक्षातला एक उमेदवार नगराध्यक्ष होतो किंवा जिल्हाध्यक्ष होतो. का? ट्रम्प कार्ड आहे, मला मत दे, माझा मत महत्त्वाचं आहे, मला सपोर्ट कर, मी होतो नगराध्यक्ष, मी होतो जिल्हाध्यक्ष. एकदा होतो, नंतरचं नंतर बघू. 5 वर्ष चालतंय का 3 वर्ष चालतंय का 1 वर्ष चालतंय, ती गोष्ट वेगळी. कोशिश तर करा. जेव्हा ही संधी तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही त्याचा फायदा स्वतःसाठी करून घेत नाही, हे शॉकिंग आहे. रोशननी पण घेतलंय, रोशन शांत होते. नाही रोशन समजून घेतलं का मला? रोशनचा जो सचिन सांगणार तो ते बॉटम मध्ये टाकणारच होते, मला माहितच होतं, पण माया फायदा झाला त्याच्यात का मी मध्ये होतो. विशालने सांगितलं रोशनला बस तर बस, उठ तर उठ. याचीच उलटी बाजू दुसऱ्या ग्रुपमध्ये दिसली. तिथे होते रुचिता, प्राजक्ता, सागर, तन्वी, प्रभू, राकेश. म्हणजे 3 जणांचा बॅलन्स होता तिथे. तिथे डिसिजनच होत नव्हतं. सुरुवातीला प्राजक्ता आणि रुचिता या फ्लॉप 2 मध्ये धरल्या जात होत्या, बरोबर आहे? हो बरोबर. त्यानंतर रुचिता यांनी मुद्दा ठेवला तिथे, त्यांना तन्वी फ्लॉप 2 मध्ये पाहिजे, बरोबर आहे रुचिता? बरोबर. पण तिथे बहुमत होत नव्हतं. मग सागर काय म्हणाले, मी स्वतः जातो फ्लॉप 2 मध्ये, आणि तिथे भरपूर डील झाल्या, आणि रुचिता आणि प्राजक्ता या टॉप 2 मध्ये आल्या, तन्वी आणि सागर हे गेले बॉटम 2 मध्ये. जर प्राजक्ता आणि रुचिता आडून बसल्या नसत्या तर त्या टॉप 2 नसत्या, बरोबर आहे प्राजक्ता? हो हो. म्हणजे काही काही गोष्टींसाठी आडून बसणं हे गरजेचं असतं. नडण्यासाठी करतात त्या गोष्टी वेगळ्या, पण जोपर्यंत आपल्यासमोर सगळे पर्याय जे उपलब्ध आहेत ते आपण एक्सप्लोर करत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही तुम्ही स्वतःच्या गेमला न्याय देताय. तन्वी बोला. भाऊ डिसिजन होत नव्हता आणि त्यानंतर प्राजक्ता आणि रुचिता बोलले की मग गेम रद्द करा, आम्ही गेमला पुढे जाऊ देणार नाही, जर बहुमत येत नाही आहे तर आम्ही गेम रद्द करतो. त्यावेळेस मी म्हटलं की गेम रद्द करू नका, मागे गेम रद्द झाल्यावरून आपण खूप ऐकलं आहे, यावेळेचा गेम रद्द होणार नाही. जर कोणाला अडून राहायचं असेल तर ठीक आहे, रुचिताचं म्हणणं आहे मला बॉटम 2 मध्ये टाकायचं, मी जायला तयार आहे फ्लॉप 2 मध्ये, माझ्यासोबत कोण येतं आहे तेवढं सांगा. त्यानंतर मी गेले फ्लॉप 2 मध्ये. मग सागरदादा बोलला तिकडून एक जात आहे तर मी जातो, मी फ्लॉप 2 मध्ये जातो आणि ह्या दोघींना टॉप 2 मध्ये ठेवा आणि पुढे न्या गेम. असं ते झालं होतं, नाहीतर आमचा गेम रद्दच होता आमच्या साईडने. काय तन्वी, ही रुचिताची नेहमीची प्रेशर टॅक्टिक आहे, त्यात तुम्ही अडकलात. ठीक आहे, काय तुम्ही समजून घेतलं, यावेळेस तुम्ही फिगर आउट केलं की बाबा मेन मुद्दा हा आहे की हे रद्द होऊ देऊ नका. पण रुचिता, हा जो जिद्दीपणा तुमच्यात आहे की माय वे ऑर द हायवे, हा जो ॲटिट्यूड आहे तुमचा, हा प्रत्येक वेळा सक्सेसफुल होणार नाही आहे. मग ह्यावेळेस तुम्ही टॉप 2 मध्ये आलात किंवा हे रद्द झालं नाही, हे फक्त तन्वीमुळे.
बोला. भाऊ मी तसं पण हे रद्द होऊच देणार नव्हतं. जेव्हा मागच्या वेळेस ती गोल्डन कुऱ्हाड मला मिळाली होती त्यानंतर मी कुठल्याही टास्कमध्ये ना ॲग्रेशन दाखवलं आहे ना मी ते रद्द होऊ दिलं आहे. ती माझी फक्त एक टॅक्टिक होती मला टॉप 2मध्ये येण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ते फसले. मी कधीच इथून पुढे ते रद्द होऊ देणार नाही, कधी होणारही नाही आहे. राहिला प्रश्न, मला ते दिसत होतं की ते युनिटीमधून खेळतायत आणि आम्ही तिघंजणं फुटतोय. आम्ही तिघंजणं एकत्र आलो त्याचमुळे आय थिंक आम्ही टॉपमध्ये आलोत आणि ते फ्लॉपमध्ये आणि मध्ये राहिले. हट्ट नसेल आणि गेम प्लॅन असेल Game plan. तर चांगली गोष्ट आहे. इथे तुम्ही सगळेजण स्वतःसाठी खेळा, वाटल्यास टोळीसाठी खेळा, ग्रुपसाठी खेळा, पण इव्हेंच्युअली हा स्वतःचा एक गेम आहे. तुम्हाला डील्स करायचे डील्स करा, त्या डीलमध्ये पण स्वतःचा फायदा बघा, कारण प्रत्येक डील हे ऑनर होते असं नाही आहे. प्राजक्तांना माहीतच आहे ते. डील करून आलात तुम्ही आणि अनुश्री यांनी काय केलं? पलटली त्या का पहिल्यांदा पलटल्यात? नाही. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं पाहिजे की त्यांना तुम्ही वीक वाटता. त्यांनी बोलूनही दाखवलं ते. हो. माझा म्हणण्याचा उद्देश हेच आहे की डील करा, त्या डील ऑनर होतील का नाही होतील याचा पण विचार करा. काय आहे की 4 लोकांवर डील करतात, 3 लोक म्हणतील का ते शब्दाला पक्के आहेत, एकदा बोललो की हो. काही लोक पलटणारच आहेत, पण त्यांची जेव्हा वेळ येईल डील करायची तेव्हा दुसरे लोक उभं राहतील का नाही हे सांगता येणार नाही. माझं तेच म्हणणं होतं, मी अनुश्रीलाही तेच म्हटलं की ती मला म्हणाली की इवन नॉमिनेशन्समध्ये की मी फक्त तुझ्या बाबतीत पलटली आहे, बाकी कोणाबद्दल पलटली नाही आहे. मी तिला हेच समजवलं की तू माझ्या थ्रू पण घरच्या सगळ्या सदस्यांसमोर एक एक्झाम्पल सेट करते की तुझ्यावर विश्वास ठेवला जाणार नाही आणि अविश्वास कमवतीयस. तुझ्याबरोबर जेव्हा कोणी डील करेल तर किती विश्वास ठेवेल हे माझ्या थ्रू तू सेट करतीयस. हे तिला बिगर पिक्चरमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केला. प्राजक्ता, तुम्ही अजून एक डील केली, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. वेणी बनवायचा टास्क होता, हो आपण संचालक होता. हो त्यामध्ये आपण टीम बी बरोबर एक डील केली की मी तुम्हाला जिंकवते, तुम्ही सचिन यांना कोडं सॉल्व करायला पाठवून द्या. हो कारण तुम्हाला हवं होतं की सचिन यांना उमेदवारी मिळावी. हो. अशा प्रकारची डील तुम्ही स्वतःसाठी का नाही केली? त्या टास्कमध्ये तुम्ही असं म्हणाला होता टीम एला, या आठवड्यात तर मी तर काही जात नाही, असं म्हणाल तुम्ही, या आठवड्यात मी तर काही जात नाही, असं मला वाटलं. हो, मला पुढच्या आठवड्यात इम्युनिटी हवी आहे. या आठवड्यात मी ऑलरेडी नॉमिनेटेड आहे आणि माझं तिकडे एक कॅल्क्युलेशन हे चुकलं की मी ऑलरेडी नेक्स्ट वीकसाठी स्वतःला सेव्ह करू शकते. ते मी भावनामध्ये आणि एक डीलच्या नादात नाही डोक्यात आलं माझं. नंतर मला दुसऱ्या दिवशी सकाळी वाटलं आणि मी म्हटलं पण रुचिताला की ॲक्च्युली मला असं आता वाटतंय की मला स्वतःला पहिले ठेवायला पाहिजे होतं. पण भाऊ मी खरंच सांगते मला रिग्रेट का नाही आहे, कारण त्या डीलमुळे मी 3 लोक कमवले, एक विश्वास त्यांचा कमवला असं मला वाटतंय. असं नाही वाटत आहे की ते आपल्या शब्दावरनं फिरतील, आणि फिरले तर महाराष्ट्र बघणार आहे. आणि माझं हेच मत राहिलं आहे की जे तुम्ही करताय ते सगळे बघणार आहे. जशी मी आज चुकले, आज जे तुम्ही मला पॉईंट आउट केलं, मी राकेशशी ब्रेकमध्ये तेच म्हणत होती की मी इन्फ्लुएन्स झाली की तू एक्सपिरियन्स्ड आहे तर मे बी करून बघू. शिकले, चुकले, आता पुन्हा कधीही करणार नाही. कारण मी जसं तुम्ही सांगितलं की मी हे बोलत आले की जे आपण आहोत तेच राहावं आणि त्याच्याच अगेन्स्ट मी गेले आणि ते खूप चूक झालं आहे. पण चुका करूनच मला पण कळणार आहे की काय नाही करायचं आणि काय करायचं. प्राजक्ता, मी गेल्या आठवड्यात तुम्हाला हे म्हणालो होतो, तुम्ही सचिन यांना पुढे करण्यासाठी खेळत आहात. सचिन राहतील कदाचित आणि तुमच्या टीममध्ये सदस्य, असं म्हणालो होतो ना मी. हो. आणि काय झालं? तेच झालं. आणि तरीसुद्धा पुन्हा तुम्ही तेच करताय. सचिनसुद्धा तर काय सांगू, ते स्वतःसाठी खेळत नाही आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी खेळताय. तुम्ही सचिनला वाचवणार, ते स्वतःला वाचवणार नाहीत, आणि तुम्हाला कोण वाचवणार आहे याचा विचार करा. आता मला बोलायचं आहे राकेश यांच्याबद्दल. राकेश, गेल्या आठवड्यात तुम्ही एक निर्णय घेतला, गेम पालटला, त्याचं मी कौतुक केलं. पण मला असं वाटतं की तुम्हाला आता वाटू लागलेलं आहे की बाकी सगळे जर एका पद्धतीने खेळत असतील तर मी काहीतरी वेगळं करतो. नाही असं आणि नाही, आम्हाला असं दिसतंय आता, असं जाणवतं की बाकी सगळे एकत्र खेळतात, मी काहीतरी वेगळं करतो, जरा गेम पालटतो, काहीतरी करणार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गेम पालटला नाही, यावेळेस गेमच खराब केला, स्वतःचा गेम खराब केला. वेणी बनवायचा टास्क होता. बिग बॉसनी सांगितलं होतं कोणतीही टोकदार वस्तू वापरायची नाही, कारण कोणाला लागू शकते, दुखापत होऊ शकते,
आणि ती वस्तू त्या गेमला अनफेअर करू शकते. पण तरीही तुम्ही कातर आणली आणि वेणी कापली. तुम्हाला बऱ्याच जणांनी त्यावेळेस सांगितलं की हे करू नका, हे रूलमध्ये नाही आहे. तुम्हाला बिग बॉसनी पण सांगितलं की हे लागू शकतं. तरी पण तुम्ही ती वेणी कापली, तो खेळ रद्द केला, तुमच्याच भाषेत उद्ध्वस्त केला. अशा गोष्टी जेव्हा काही आठवड्यापूर्वी झाल्या होत्या तेव्हा तुम्हीच रागात म्हणाला होतात की असा जर गेम रद्द होणार असेल, असं जर खेळणं, तर मला खेळायचं नाही असा गेम. ही भूमिका तुम्ही स्पष्ट घेतली होती. आणि तीच गोष्ट आज तुम्ही करताय. म्हणजे खरं तर तुमच्याकडून हे अपेक्षितच नाही आहे. आम्हा सगळ्यांना बघताना आम्हाला वाटलं की तुम्ही बहुतेक हुल देताय, काहीतरी फक्त डॉज करून निघताय. मला पण ऑनेस्टली एक्सपेक्टेड नव्हतं की मी असं काहीतरी करू शकेन. येस, चूक झाली. बिग बॉसनी सांगितलं होतं की पहिल्यांदा जेव्हा घेतली आम्ही, तेव्हा घेतल्यानंतर ते आम्हाला सांगितलं गेलं, त्यामुळे मी कात्री आतच ठेवली होती. ऑनेस्टली मी वापरणार नव्हतं, पण जस्ट इन केस, कारण की मी पाहिलं की गेम इथे कसे पलटतात आणि कुठल्या लेवलला जातात इथे, म्हणून टू बी ऑन द सेफर साईड मी ठेवली होती. ती माझी चूक होती, ते ॲक्सेप्ट करतो मी. गेमपेक्षा ना एकमेकांना ते लागू नये याची काळजी आम्हाला सगळ्यात जास्त असते. करेक्ट आहे. ठीक आहे, झटापट होणार, थोडं पुशिंग, थोडं शविंग, हे सगळं होत राहणार. आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे येस. की अग्रेसिव्ह झालं की काय काय होतं. तुम्हाला वाटतं की तुम्ही एक गोष्ट करताय, तुमच्या कंट्रोलमध्ये ती आहे गोष्ट, पण पुढचा व्यक्ती त्या कंट्रोलमध्ये नाही आहे. कोण जर पाठीवरून धक्का लागला, कोणाला काहीतरी लागलं, इट्स टू रिस्की. इट इज आय अग्री टू इट. आणि हे परत कधी होणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीनी सांगतो. हे चूक झाली मोठी, ॲक्सेप्टेड, करायला नको होतं. वेणीच्या टास्कमध्ये टीम एमध्ये कोण कोण होतं? तुमच्यातल्या ज्या 3 मुली होत्या, अनुश्री, प्राजक्ता, रुचिता, तुम्ही वेणी बांधण्यासाठी जी स्ट्रॅटेजी वापरली, उभं राहून स्वतःला जे रोटेट करायचं, ती स्ट्रॅटेजी लाजवाब होती. वेळ विशाल आणि रोशन प्रोटेक्ट करत होते, कधी कधी उद्ध्वस्त पण करत होते. पण तुम्ही जेवढ्या पटापट वेणी बांधल्या, मला वाटतं की एकदा आपण घराच्या बाहेर जेव्हा याल तेव्हा प्रोफेशनली पण आपल्याला बोलवतील. एवढी चांगली वेणी तुम्ही तिघी बांधताय म्हणजे कमालच आहे. भाऊ, त्यामध्ये प्रभू ने कमाल काम केली. कारण पहिल्यांदा आम्ही वेणी जेव्हा बांधली तेव्हा असं वाटलं की थोडं लूज आहे. मग सेकंड टाइमला प्रभूने पुढाकार घेतला आणि तो प्रत्येक वेणीच्या गाठीला टाईट करत गेला. आणि ज्याच्यानंतर जी वेणी बनली ना भाऊ, प्रभू इज अमेझिंग, गुड खिलाडी. मी त्यावरच गुड खिलाडी. या टास्कमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली प्रभूने. वाव. जिथे गाठ बसायची तिथे वेणी ते टाईट करत होते. त्यामुळे वेणी फटाफट आणि अगदी छान टाईट, गॅप न सोडता जी झाली प्रभू, ती तुमच्या प्रयत्नामुळे झालेली आहे. येस. धन्यवाद. त्यामुळे टीम आहे, तुमचं कोऑर्डिनेशन, तुमचं टीमवर्क, यासाठी 100 पैकी 100 गुण तुमच्यासाठी. थँक्यू. वेल डन. बोला रुचिता. भाऊ, मला त्याचं अजून एक कौतुक करायचं आहे की पहिल्याच फेरीमध्ये त्याला बाद केलं होतं उमेदवारीमधून, पण तरी सुद्धा तो 100% एफर्ट्स देऊन खेळला. आणि त्याची सगळी लोक तिकडे होते तरी सुद्धा त्यांनी सॅबोटाज नाही केलं. सो ते एक शॉकर होतं आमच्या सगळ्यांसाठी आणि त्यासाठी खरंच थँक्यू. प्रभू बोला सर. बोला, काय म्हणताय रुचिता? आता टीम मध्ये घेतलेलं आहे मला, तर खरोखर खेळायलाच पाहिजे. आणि परत तर मी ना पण मला सांगितलं होतं, ज्या टीम मध्ये गेलास तिथं चांगलं खेळ, वाईट काही करू नको. तर मी मन लावून खेळलो, मला खूप भारी वाटलं. आपल्या याने पटपट बांधल्या, खूप भारी वाटलं. म्हणजे तुम्ही एकमेकांना चांगलंही बोलू शकता, हा. एकमेकांबद्दल आणि एकमेकांशी असं चांगलंही बोलू शकता. हेच मला महाराष्ट्राला दाखवायचं होतं. हां. आणि टीम बी, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जमलं नाही, पण तुम्ही ऑब्झर्व करून बाजूची टीम कशी करते त्यांच्याकडे शिकून करू शकला असता. पण नाही, तुम्ही म्हणाला ते चांगलं करते तर आपण चांगलं का करावं, आपण कॉपी नाही करायची. आपण वाईट करतो ना, आपण वाईट. नाही, मी ना म्हणते की आपण पोटाला बांधूया, आपण असं जाऊया, क्रॉस करूया, पण ऐकेच नाही. म्हणून मग मी समोर बसले. मला सांगा, अशी काही स्ट्रॅटेजी ठरली होती का की आपण मुद्दाम हारूया, आपल्यावरती पाळी येऊ नये कोणाचं उत्तर देण्याची? नाही नाही, टीम येणे खरंच टास्क छान खेळला. म्हणून ते लोक 2दा जिंकले.
पण ते कोड्याच्या कोड्यात अडकले हो द्या मला. आणि उमेदवारी घालवली. आणि काय माहिती का, जेव्हा पहिलं कोडं आलं तेव्हा बाहेर बसले लोक म्हणले, अरे मला आलं उत्तर, मी जातो, अरे मी म्हणजे मला त्यावेळेस आलं होतं उत्तर, मी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि मग दोघं आत गेले आणि दोघांच्या विकेट पटापट पडल्या तिथे. बिग बॉस बिग बॉसने वाटच लावून टाकली. अनुश्री, मला सांगा, डोक्यावर मुकुट आणि मस्तकात आग, याचं उत्तर कॅमेरा. म्हणजे आपण राखी म्हणाला असतात, अरे कमाल, तर एखाद्या वेळेस ते खरं पण ठरलं असतं, उचलं तरी असतं. पण कॅमेरा म्हणजे काय काय विचारत होता मला? मला ते खूप फास्ट ऐकायला आलं होतं, त्यामुळे मला ते काय ऐकायला आलं? मला मुखवटा ऐकू येत होतं. सो मी माझ्या डोक्यात तेच फिरत होतं. मला वाटतं तिला घराचा आधार मध्ये कन्फ्युजन झालं आणि तिने एक्झॅक्टली, घराचा आधार. मग त्याच्यामध्ये मी विचार करत होते की काय आहे नक्की, काय अशी गोष्ट आहे. आणि ते आठवतच नव्हतं, कारण ते एकदाच ऐकायची हे होती, संधी होती. पुन्हा मी ते रिपीट ऐकू शकत नव्हते. सो मला जेवढं आठवतंय तेवढ्यावरून मला असं वाटलं की कॅमेरा असू शकतं, म्हणून मी कॅमेरा सांगून टाकलं. आणि ऍक्च्युली त्याचं जे उत्तर होतं ना, त्याचं मला माहित नव्हतं की त्याला गॅसवरची जाळी म्हणतात. प्रभूने सांगितलं होतं टुंबलं. सो माझ्या डोक्यात ते टुंबलं पण काय म्हणतात काय त्याला नक्की. पण या घराचा हाच प्रॉब्लेम आहे, कोणीच ऐकून घेत नाही. हो, ऐकायचं तर नावच नाही. तुम्ही पण कोडं ऐकलं नाही आणि ऐकायच्या आधी आपल्याला बोलायचं असल्यामुळे ते चुकीचं उत्तर झालं तुमचं. त्यानंतर आला कॅप्टन्सी टास्क. तन्वी, ओ सर, अभिनंदन, घराच्या नवीन कॅप्टन. झाले फायनली बाबा. फायनली झालात तुम्ही. तुम्हाला आम्ही पाहिलं कॅप्टन्सी रूम मध्ये जाताना, क्राऊन डोक्यावर ठेवून काय आपण करत होता. हा, आणि तो जो इमोशनल मोमेंट तुमच्यासाठी होता, छान वाटलं बघून आपल्याला. कॅप्टन तुम्ही झालात. पहिल्या आठवड्यात रडणारी तन्वी, ही मला कॅप्टन्सी मिळाली नाही म्हणून रडणारी तन्वी, आणि मिळाली म्हणून, आणि ह्या आठवड्यात कॅप्टन्सी मिळाली म्हणून रडणारी तन्वी, यामध्ये खूप फरक पडलेला आहे. पण तन्वी, ज्या टास्कमुळे तुम्ही कॅप्टन झालात त्या टास्कबद्दल जाणून घ्यायचंय. सगळ्यात आधी मला सांगा, प्रभू यांना कोणीच कुठल्याही टास्कमध्ये निवडत नाही, बाजूला ठेवतात. तुम्ही प्रभूला का निवडलं? छोटा उंदीर आहे तो माझा. त्याला सगळीकडचं सगळं माहिती असतं. म्हणजे कुठल्या कोपऱ्यात काय ठेवलेलं असतं, काय नसतं ठेवलेलं, हे सगळं प्रभूला माहीत असतं. त्यामुळे प्रभू मला तिकडून खुणवत होता, ताई मी म्हटलं त्याला हो तुलाच घेणार आहे म्हणून. कारण तो आकाश पाताळ एकत्र करेल पण ती गोष्ट शोधून काढेल असा तो आहे. आणि त्याने ते प्रूव्ह करून दाखवलं की तो छोटा उंदीर आहे आणि तो सगळीकडचं सगळं शोधून काढू शकतो. काय प्रभू, तुमच्यात अशी काय कमाल आहे की तुम्हाला वाटलं की तन्वी यांनी तुम्हाला निवडावं? मला असं वाटलं, कारण की मला माहित आहे, जर म्हणजे आम्ही खेळलेलो गावाकडे असे खेळ, कोणीकडे लपवायचं, मग डोळ्याची पट्टी काढायची, ते ओळखून दाखवायचं. तर मला माहिती होतं खूप भारी टास्क भेटलाय, म्हणलं आपण करू आता याच्यात काहीतरी कमाल. तर मग जशी त्या रुचितानी पहिली चाबी निवडली, मग मी डायरेक्ट मला कळालं की आता इथं समजा चाब्यात लटकलेल्या बिग बॉसच्या घरात, मग हे डेन्यू म्हणजे ते आपण जेवतो त्या टॅबला खाली एवढी मोठी चाबी टॅबलात, मग तिथंच एखादी तरी ठेवलेली असन. मग माझ्या त्याच्याहून दिमागात आलं की तिथं बी एकदा जाऊन पाहायला पाहिजे. मग मी ते हिला सांगितलं. आणि पहिलं जे बाहेर होतं तर ती मला ओढीत नेली होती बाहेरची चाबी बघायला, पण ते नुसतं बघितलं केलं निघली होती. मी म्हणलं हात तरी फिरून बघ, मग ती चाबी एक भेटली. सर त्याचं असं असतं कायम म्हणणं, जेव्हा मोठे टास्क होतात तेव्हा त्याला त्याचं दाखवता येत नाही म्हणजे टॅलेंट जे आहे त्याच्यामध्ये. आणि तो मला टास्क झाल्यानंतर कायम बोलतो, ताई मी कमी पडतो का कुठे. म्हटलं तू कमी नाही पडत, तुझ्या परीने तू खूप छान खेळतोस, डोकं लावून खेळतोस वगैरे. मग तो म्हणतो मला टास्कमध्ये कोणी सिलेक्ट का नाही करत. हा तो मला कायम बोलायचा प्रत्येक टास्कनंतर. ह्या वेळेचा टास्क आला त्याच्यामध्ये शक्तीचं नव्हतं काहीच, युक्तीचं होतं. तर तो मला तेव्हापासून सांगत होता की कधीतरी मला असा टास्क येऊ दे ज्याच्यात मी माझं टॅलेंट दाखवेन. सो जसा हा टास्क आला तसं मी प्रभूकडे बघितलं की तू खेळशील का, तर तो मला हो करत होता. मग मी म्हटलं की आता शक्तीचं नाही आहे, युक्तीचं आहे, तर तू माझ्या टीममध्ये ये म्हणून. हो भाऊ, आणि नक्कीच मी खेळलो, खूप भारी वाटलं चाब्या शोधून. आणि आज सर मी कॅप्टन आहे त्याचं पूर्ण श्रेय प्रभूलाच आहे. मी कॅप्टन असल्याचं, व्हाईस कॅप्टन आहे तो माझा.
आता पूर्ण श्रेय त्याला आहे. मी कॅप्टन होण्याच्या पाठीमागे मेहनत सगळी त्याचीच आहे. पण तन्वी, मला सांगा, जेव्हा चाव्या सगळ्या लपवल्या होत्या त्या तुमच्या डोक्यात काय सुरू होतं की चाव्या कुठं असतील? पहिली चावी जेव्हा मिळाली तेव्हा मी विचार करत होते, म्हणजे सगळं सांगितल्यानंतर बेडरूम जर असेल तर असा एरिया असावा जो किमती आहे, म्हणजे PNG आहे आणि PNG जवळच एक चावीचं होतं. सो मला तिथेच जायचं होतं, पण माझं धावण्याच्या ह्याच्यात मी कमी पडले. तो एक ठरवून ठेवला होता. दुसरा असा एरिया, लिव्हिंग एरिया, जिथे सगळे एकत्र बसतात आणि तिथे चावी होती ही. सो माझ्या डोक्यात ते चालू होतं की चावी जिथे कुठे आहे, कारण चावीचा टास्क आहे, घरात चाव्या आहेत, थीम चावीची आहे. सो चावीजवळच चावी असणार आहे. मग इथे पण एक चावी आहे, इथे पण एक चावी आहे आणि या सोफ्याला वगैरे पण सगळीकडे चाव्याच चाव्या आहेत. मग मी कॅल्क्युलेट केलं की या पूर्ण चेअर्सला चाव्याच चाव्या आहेत आणि एक गोल्डन मोठी चावी आहे जिथे सगळे सदस्य एकत्र बसतात. सो तो मेन एरिया असू शकतो. मग मी प्रभूला बोलले होते कदाचित इथे असू शकतं पाठीमागे गोल्डन याच्यामध्ये, आणि प्रभू बोलत होतं किचनमध्ये. तिसरी गोष्ट, इकडे गार्डनमध्ये एक डॅन्यूब पण होतं आणि ह्या चाव्यांचं पण होतं. पण मला असं वाटलं की डॅन्यूबपेक्षा चावीच्या जागीच चावी असेल. सो ज्या आम्ही पाट्या आणल्या त्याला कुलूप आणि चावी होती. सो मला एक तिथे वाटलं होतं की त्याच एरियामध्ये असेल, किंवा कदाचित बिग बॉस लिहिलेलं एक मोठं कुलूप आणि चावी आहे तिथे. सो मी अशा जागा फक्त डोक्यात ठेवल्या होत्या जिथे चावी आहे आणि खूप चाव्या आहेत, तिथेच मला माझी चावी सापडेल. सो आम्ही दोघं कुचूरपुचूर करून ते डिस्कस करत होतो आणि बिग बॉस ओरडत होते कुचूरपुचूर करू नका. सो आमचे ठरले होते स्पॉट्स कुठे कुठे चाव्या आहेत ते, त्यानुसार आम्ही मूव्ह केलं होतं. जिथे चावी तिथे आमची गोल्डन चावी. तुम्ही विचार केलात, स्ट्रॅटेजी आखली आणि तुम्हाला चाव्या मिळाल्या. 4 पैकी 3 चाव्या तुम्ही मिळवल्यात आणि तुम्ही कॅप्टन झालात. प्रभू, जसं त्या म्हणाल्या की याचं श्रेय तुम्हाला जातं, खरंच तुम्ही फार छान खेळलात. नंबर 1 या आठवड्यात. मी तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती म्हणालो होतो की तुम्ही दिसत नाही आहात, काहीतरी करा. पण ह्या वेळेस तुम्ही दिसलात, चमकलात, आजलात, कमाल केलीत. वेल डन प्रभू. मी सगळ्यांना सांगतो बिग बॉसचा हा खेळ तो थोडा जसा दिसतो तसा सोपा नाही आहे. तुम्ही सगळे स्वतःच्या डोक्यात एक विचार करता, पण तुम्हाला हाही विचार करायचा आहे की समोरचे काय विचार करतात. आणि मला वाटतं की ह्या घरात फार कमी लोक आहेत जो हा विचार करतात की समोरचे काय विचार करतात आणि आपल्याला काय स्ट्रॅटेजी आखायची आहे. म्हणून या घरात 2 कंटेस्टंट्स असे आहेत जे स्वतःचा विचार तर करतातच, पण समोरचे काय करणार आहेत यावर विचार करून रणनीती आखतात. आणखी एक गोष्ट आहे त्यांची की आपल्या विरोधातले जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तर सगळे बोलतातच, पण आपले जे मित्र आहेत, आपल्या ग्रुपमध्ये जे आहेत, ते जेव्हा चुकतात तेव्हाही ते बोलतात. त्यामुळे ते खूप स्ट्रॉंग प्लेयर म्हणून उभरून बाहेर येतात. त्यामुळे या आठवड्यातले 2 स्ट्रॉंग प्लेयर आहेत, कॅप्टन तन्वी आणि अनुश्री. थँक्यू सो मच. प्रत्येक आठवड्यात तुम्हाला एक चान्स देतो स्वतःला बदलायचा, गेम बदलायचा. आणि मला वाटतं की या आठवड्यात अनुश्री आणि तन्वी, तुम्ही दोघीही एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून समोर आलेला आहात. या घरात आता 2च ग्रुप उरलेले आहेत, एक काटा ग्रुप आणि एक टोळी आणि एक अटॅच सब टोळी ग्रुप, असा एक ग्रुप उरलेला आहे. सागर, मागे तुम्ही एक पंच मारला होता तुमच्या कॉमेडी स्किटमध्ये की ही 4 बोटं म्हणजे काटा टीम आहे. ते असे एकत्र राहतात, पंच मारतात, मग अंगठा दाखवला जातो की कधी कोण कोणाला अंगठा दाखवेल हे सांगता येत नाही. पण या आठवड्यात त्यांची जी युनिटी दिसली आहे या काटा ग्रुपची, त्याच्यासाठी मी थम्स अप करतो. आणि टोळी आणि सब टोळीमध्ये काय चाललंय ते त्यांना माहिती आहे. कोणाला ग्रुप सोडून जायचे, कोणाला यायचं आहे, मला तुझ्यावर खेळायचं नाही, मी तुला बघून घेतो, मी तुला हरवतो, ठीक आहे ये समोरासमोर ये, जे काय चाललंय
तिथे आता एकमेकांना अंगठा दाखवण्याचा कार्यक्रम चालू आहे. सांगायचा मुद्दा हा की जो काटा ग्रुप बिखरलेला वाटत होता तो आता एक युनिट दिसतोय आणि टोळी इतक्या वेळ जे स्ट्रॉंग वाटत होती आता थोडी बिथरलेली दिसते. एक ऑब्झर्वेशन तुमच्यासाठी, जो बोध घ्यायचा आहे तो घ्या. काय स्ट्रॉंग कॉम्पिटिशन असेल ना तर प्रेक्षकांना ते पाहायला आवडतं. त्यामुळे सगळ्यांनी गेम अप करा. भेटूया उद्या. हो भाऊ नक्कीच. शुभरात्री. शुभरात्री. काटा ग्रुप में लगाया टोळी को चमत्कार. आमचं उंदीर पण लक्षात ठेव. तिला बोलत होते की मला असं वाटतं मी या आठवड्यात नाही दिसलीये. ते नाही का तुला मग अशी बोलले असं करू नका. ही टोळी थोडी विस्कटतीये ती अनुश्रीमुळे. अजून खरंच यार खरंच थँक्यू. ताईच्या बंधनात राहून पण दिसलास ना मग कोणी कितीही बोलू देत लक्षात ठेव ताई आणि तू एकत्र आहोत राहायचं. लोक बोलतील. पहिल्यांदा असं ना ओरडले ना काय बोलले फक्त तारीफ केली असं नाही सगळं. किती मस्त वाटलं मला तर. मस्त वाटलं. या हप्त्यामध्ये टॉपला तुम्हीच. किती छान ना. मला असं वाटलेलं आहे एवढं तारीफ करतात आता नाव घेतील विशाल आणि तन्वी. विशाल आता खूप पाठीमागे गेलाय. त्याचा गेम ऑन आहे. तो कुठे पाठीमागे गेला नाहीये. जीतो धन धनाधन. आता बिग बॉस मराठी बघता बघता जिंका एक्साइटिंग कुपॉन्स आणि मोठी बक्षिसे. जिओ हॉटस्टार ॲप वरील बिग बॉसच्या जीतो टॅबमध्ये दररोज 5 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. तर आत्ताच जिंका धन धनाधन फक्त जिओ हॉटस्टारवर. मित्रांनो, आठवडाभर जे काही घडलंय त्यावर मी माझं परखड मत मांडलंय. मला खात्री आहे जे काही बोललोय त्यावरून इथे नक्कीच त्यांच्या खेळात परिवर्तन दिसेल. पण उद्या मी या सगळ्यांसाठी एक एंटरटेनमेंटचं पॅकेज आणि एक शॉकिंग रिझल्ट घेऊन येणार आहे. तो काय आहे हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका आपला आवडता शो बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टी, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK लेटिट्री टाईल एडिसिव, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्या. तुम्हाला तर माहितीच आहे हा सीझन नंबर 6 आहे. इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. आपण करणार आहोत डान्सिंग चायनीज विस्पर. जे विनाकारण तंटा करतात त्यांच्यासाठी ही गोळी आहे. ही गोळी तुम्ही स्वतःही घेऊ शकता. तन्वी कुठे लफडे झाले की तिथे असणारच. बरोबर आहे. तुम्ही चुकले. सागर वॅक्सिन द्या त्यांना. देऊ काम येते.